मित्रांनो, आजकाल कॉम्पिटिशनच्या दुनियेमध्ये सगळीकडे कॉपी करायचा विषय चाललेला आहे. या मार्केटमध्ये किंवा कुठे टिकून राहायचं असेल तर कोणी ना कोणी कोणाची ना कोणाची तरी कॉपी करत असतो. तसेच आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील ह्या गोष्टी खूप घडतात आणि आत्ताच एक प्रेक्षकांना लेटेस्ट कालचीच गोष्ट लक्षात आलेली आहे, ती म्हणजेच झी मराठीने कशी कलर्स मराठीची कॉपी केलेली आहे. हो मित्रांनो, ही गोष्ट काही प्रेक्षकांना फार रुचली नाही, फार आवडलेली नाही, कारण की अशा प्रकारची गोष्ट प्रेक्षकांनी पाहिली होती आणि त्याला जास्त काही भाव आपल्या मराठी प्रेक्षकांनी दिलेला नव्हता. परंतु झी मराठीने जी माती खायची ती माती खाल्लीच. नेमकं झालं काय ते सांगतो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश आणि तुम्ही बघताय इन्फॉर्मेटिव्ह गणाजी. बघत राहा आपला इन्फॉर्मेटिव्ह गणाजी चॅनल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर मित्रांनो, झाला असा विषय की झी मराठीवर गेल्या 2 वर्षांपूर्वी जाऊबाई गावात हा एक रियालिटी शो आला होता, ज्याने खूप चांगल्या प्रकारचा TRP गोळा केलेला होता. त्यानंतर 2 वर्षांच्या गॅपनंतर आता झी मराठीवर पुन्हा एकदा त्याचा पुढचा पार्ट आलेला आहे, परंतु त्याचं नाव आहे चल भावा सिटीत. आता म्हणजे ज्यावेळेस मुली खेड्यामध्ये जात होत्या ते पहिल्या भागात होता, आता खेड्यातील मुलं हे सिटीमध्ये येणार आहे आणि इथेच एक ट्विस्ट दाखवण्यासाठी त्यांनी झी मराठीने एक वेगळ्या प्रकारची माती खाल्लेली आहे, जी मराठी प्रेक्षकांनी आधी देखील बघितलेली आहे. बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये आपण एक रशियन मुलगी बघितलेली होती, ती म्हणजे इरिना रुडोकोवा. इरिनाला ज्यावेळेस आपण मराठी बिग बॉसमध्ये पाहिलं तर प्रेक्षकांनी पहिले काही आठवडे TRP खूप डोक्यावर घेतली होती. आईला रशियन रशियन रशियन, बापरे खूप मजा येईल. परंतु नंतर लोकांचा इंटरेस्ट निघून गेला, काय आयला काय हे पांढरभूत आणून बसवलेलं आहे इथं. आणि रशियनचा प्रयोग अनसक्सेसफुल ठरल्यानंतर झी मराठीने देखील तीच माती खाल्लेली आहे की कलर्स मराठीने कशी इरिना आणली होती, प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतलं होतं. आता झी मराठीने त्यांच्या कार्यक्रमामध्ये एक मुलगी आणलेली आहे, ती जी की पोलंडची आहे आणि 2 महिन्यापासून भारतात राहते आणि तोडके मोडके मराठी बोलू शकते. तिचं नाव आहे जोआन्ना आष्का, हे त्यांचं नाव आहे. मराठी सिरियलमध्ये त्या आत्ताच आपल्याला मराठी रियालिटी शोमध्ये दिसत आहे आणि सेम जे इरिनाच्या बाबतीत झालं ते त्यांच्याच बाबतीत होऊ शकतं, हे मी 100% सांगतो. नवीन प्रेक्षक बघतील आणि नंतर त्यांना कंटाळा येईल आणि ते पुन्हा म्हणतील की काय यार हे पांढरभूत आणून ठेवलेलं आहे. बघूया आता हिची मराठी कशी आहे. इरिनाची खूप तोडकी मोडकी होती, परंतु ही म्हणते की मराठीचा क्लास चालू आहे, त्यामुळे जोआन्नाची मराठी चांगली असू शकते. बघूया पुढं काय होतं. तुमचं काय मत आहे मित्रांनो? मला भरपूर ठिकाणून कळालं, भरपूर ठिकाणून कमेंट आले की यार यांनी कॉपी केली, तर याला तुम्ही रीतसर कॉपी म्हणू शकता का? मला नक्की कमेंट करून सांगा. बघत राहा इन्फॉर्मेटिव्ह गणाजी. धन्यवाद.